सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे अंबरनाथ पश्चिम में आगामी इस गणेशोत्सव को लेकर पुलिस थाने में एक बैठक का आयोजन किया गया था। इस बैठक में वरिष्ठ पुलिस निरीक्षक साबिर सैयद ने कहा कि इस गणेशोत्सव में डीजे पर पुलिस ने पाबंदी लगा दी है और डीजे यूज करने वालों पर होगी कड़क कार्रवाई होगी। और क्या कहा वरिष्ठ पुलिस निरीक्षक साबिर सैयद ने, सुनते हैं उनकी ही जुबानी। पोलिसांच्या हातीमधील एकूण 21 सार्वजनिक गणेश मंडळांना आमंत्रित केलं होतं। त्यांची मीटिंग घेण्यात आलेली आहे। आम्ही स्वतःने आमच्या पोलिसांचे पोलीस निरीक्षक गुन्हे सावंत असे दोघांनी आम्ही सूचना दिलेल्या आहेत। या ठिकाणी मंडप उभारणी तसेच लाईट परमिशन महानगरपालिकेचे परमिशन घेणं आवश्यक आहे। वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मंडप उभारणी 1/4 म्हणजे मंडप उभारणी करणे, तसेच स्वयंसेवक नेमून त्या ठिकाणी मूर्तीची विटंबना होऊ नये किंवा मूर्तीचे संरक्षण करण्याचं काम देणे, तसेच डीजेचा वापर होऊ न देणे, नॉइज पोल्युशन कोणत्याही प्रकारे होणार नाही या गोष्टीची काळजी घेणे इत्यादी महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। डीजे अलाउडच नाही असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे, तसं मंडळाने देखील मान्यकारी केलेलं आहे। डीजे जर अलाउड असेल तर जास्तीत नॉइज पोल्युशन होणार आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान होणार आहे या गोष्टीची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे आणि मंडळाने देखील ते मान्य केलेलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे तसं कारवाई केली जाणार आहे। नॉइज पोल्युशनची रिडिंग घेण्यात येणार आहे, त्याप्रमाणे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल।